मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे। आणि याच संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये मर्यादा ही 2 हेक्टर पर्यंत आहे। म्हणजेच पात्र शेतकरी बांधवांना जवळपास 10,000 रुपये योजनेअंतर्गत देण्यात येत आहेत। तर अनुदान कशा पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे आणि त्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस उत्पादन योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत या संदर्भाची यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आलेली आहे। आणि या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आपल्याला हे अनुदान नक्कीच मिळणार आहे। त्यासाठी कापूस सोयाबीन अनुदान यादी पाहणे आवश्यक आहे। मित्रांनो, कृषी विभागातर्फे सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य इथे मिळाले आहे। आणि त्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे, तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला इथे scagri.dbt.mahaiti.org या संकेतस्थळाला भेट द्यायचं आहे। आणि तुम्हाला मित्रांनो या संकेतस्थळावर गेल्यानंतर हा पेज ओपन होणार आहे। तर हा पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डिस्बर्समेंट स्टेटसवर क्लिक करायचं आहे। तर डिस्बर्समेंट स्टेटसवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा इथे आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून तुम्हाला तुमचा डिस्बर्समेंट स्टेटस काय आहे ते इथे चेक करायचं आहे। तर इथे तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक कॅप्चा दिसणार आहे। तर तो कॅप्चा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। मित्रांनो, कॅप्चा एंटर केल्यानंतर तुम्हाला OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। म्हणजेच कोणताही मध्यस्थी इथे न वापरता, म्हणजे तुम्हाला कोणत्याही सेतू सुविधा केंद्रावर 1 रुपया न देता घर बसल्या ऑनलाईन तुमची लिस्ट काढता येते, तुमचा डेटा चेक करता येते। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला OTP बटनवर क्लिक करायचं आहे आणि गेट आधार OTP या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। तर मित्रांनो, गेट डेटा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ही लिस्ट इथे दिसणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हा डेटा काढू शकता आणि तुम्हाला तुमचा लाभ मिळालेला आहे किंवा नाही आणि तुमचं KYC स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता मित्रांनो, ठीक आहे। तर इथे पाहू शकता सेल्फ KYC केलेली आहे आणि OTP मार्फत KYC केलेली आहे। तर मित्रांनो पाहू शकता इथे तुमचा ॲप्लिकेशन ID, तुमचं नाव आणि मित्रांनो तुमचा डिस्ट्रिक्ट, विलेज, तालुका वगैरे, खाता नंबर, त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची शेती किती आहे आणि तुम्हाला इथे टोटल किती पैसे वगैरे मिळाले आहेत आणि कोणत्या अकाउंटमध्ये मिळालेले आहेत, ठीक आहे। तर ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे। तुमचा आधार नंबर आहे, हा बँकेला लिंक आहे आणि तुम्हाला इथे 10,000 रुपये मिळालेले आहेत। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा डेटा काढू शकता। तुम्हाला 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जी अर्थसहाय्य मिळणार होते, तर ते अर्थसहाय्य तर तुम्हाला मिळालेले आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता। महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।